आज आपण आलोय विरारच्या प्रसिद्ध जीवदानी देवी मंदिरात। समुद्र सपाटीपासून 1460 फूट उंचीवर असलेले हे मंदिर भक्ती आणि निसर्ग यांचं मिश्रण आहे। जीवदानी देवी मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे। हे मंदिर महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरार शहराजवळील जीवदानी डोंगरावर वसलेले आहे। देवी जीवदानी ही सप्तशृंगी देवीचा अवतार मानला जातो। चला तर देवीचं दर्शन घेऊया आणि हा सुंदर प्रवास अनुभवूया। जीवदानी देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर असलेल्या विरार या रेल्वे स्टेशनला यायचे आहे। विरार रेल्वे स्टेशनला आल्यानंतर स्टेशनच्या पूर्व दिशेला बाहेर पडायचे आहे। पूर्व दिशेला बाहेर पडल्यानंतर तुम्हाला या रिक्षा स्टँडच्या डाव्या बाजूने सरळ रस्त्याने चालत जायचे आहे। 4 ते 5 मिनिटे चालल्यानंतर तुम्हाला आई जीवदानी रिक्षा स्टँड दिसेल। तर या ठिकाणी तुम्हाला जीवदानीला जाण्यासाठी 20 रुपये प्रति व्यक्ती शेअरिंग ऑटो मिळेल। रिक्षाच्या 5 ते 7 मिनिटाच्या प्रवासानंतर रिक्षा तुम्हाला जीवदानी मंदिराच्या रिक्षा स्टँड जवळ उतरवेल। रिक्षामधून आम्ही या ठिकाणी उतरलो। हे रिक्षा स्टँड आहे आणि हा सरळ रोड गेलाय तो जीवदानी मंदिराकडे। तर चला या रोडने आपण सरळ जाऊया। रिक्षा स्टँड पासून थोडेसे पुढे चालत गेल्यावर तुम्हाला अशी छोटी छोटी दुकाने आणि वाहन पार्किंगचे मोठे मैदान दिसेल। येथून तुम्हाला डोंगर माथ्यावर वसलेले जीवदानी मातेचे मंदिर देखील पाहायला मिळेल आणि समोरच तुम्हाला जीवदानी देवी मंदिराकडे जाण्यासाठी सरळ रस्ता दिसेल। तर या रस्त्याने तुम्हाला सरळ चालत जायचे आहे। हाय, बघा जीवदानीचा एंट्री गेट आहे। आता आपण आतमध्ये जातोय। रस्त्याने चालत जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुले प्रसादाची दुकाने पाहायला मिळतील। रस्त्याने चालत आल्यावर 2 ते 3 मिनिटात तुम्ही जीवदानी देवीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचाल। तुम्ही चालत आला ना, चालत आल्यानंतर तुम्हाला इथं बघा मेन एंट्री गेट दिसेल। इथून तुम्हाला एंट्री करून वरती चालत जाऊ शकता। देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या चपला आणि बूट काढून जावे लागते। त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला चप्पल स्टँड दिसेल। येथे तुम्ही टोकन सिस्टम प्रमाणे फ्री मध्ये चपला ठेवून देवीचे दर्शन करायला जाऊ शकता आणि दर्शन करून आल्यावर तुम्ही तुमच्या चपला आणि बूट परत घेऊ शकता। जर तुम्हाला जीवदानी देवीचे दर्शन घेण्यासाठी चालत जायचे असेल तर तुम्हाला या प्रवेशद्वारातून आत जाऊन 1360 पायऱ्या चढून वरती जावे लागते। यासाठी तुम्हाला जवळपास 1 तास लागू शकतो। जीवदानी मंदिर डोंगराच्या माथ्यावर असल्याने येथे जाण्यासाठी 1360 पायऱ्या चढाव्या लागतात। ज्या भाविकांना पायऱ्या चढणे कठीण वाटते त्यांच्यासाठी फनिक्युलर रोपवेची सुविधा देखील उपलब्ध आहे। चालत जायचे, शिड्या चढून जायचे, ती या गेटनं प्रवेश करून आतमध्ये जाऊ शकतात। आणि जर तुम्हाला चालत जायचं नसेल, रोपवेने जायचं असेल तर रोपवेला जाण्यासाठी साईडला तिकडे रोपवेचा काउंटर आहे, तर तिथून तुम्हाला तिकीट काढून रोपवेने वरती जाऊ शकता। रोपवेने तुम्हाला जायचं असेल तर रोपवेकडे जाण्यासाठी बघा हा रोड दिलेला आहे। बघा चालत तुम्ही शिड्याने जाणार आहे तिकडे पण तुम्हाला हे चप्पल स्टँड भेटेल आणि या रोपवेच्या साईडला पण चप्पल स्टँड आहे। 2 ठिकाणी तुम्हाला चप्पल ठेवून वरती जावं लागेल। ही सर्व गर्दीची लाईन रोपवेने जाण्यासाठी लागलेली आहे। रोपवेची तिकीट प्रति व्यक्ती 250 रुपये रिटर्न तिकीट आहे। रोपवे तिकीट काउंटरवरून तुम्ही कॅश पेमेंट किंवा UPI पेमेंटचा वापर करून तिकीट काढू शकता। रोपवेची तिकीट काढल्यानंतर तुम्ही या हॉलमध्ये येता। येथे बसण्याची सुंदर व्यवस्था केली आहे। येथे बसून तुम्ही LED टीव्हीवर जीवदानी देवीचे लाईव्ह दर्शन देखील घेऊ शकता। फनिक्युलर रोपवे आल्यानंतर तुमचे तिकीट तपासून तुम्हाला रोपवे मध्ये बसण्यास पुढे पाठवले जाते। तुम्हाला तुमचे रोपवेचे तिकीट सांभाळून ठेवायचे आहे, कारण देवीचे दर्शन घेऊन आल्यानंतर परत रोपवेने येताना तुमचे तिकीट तपासले जाते।
हा फनिक्युलर रोपवे ट्रेनच्या डब्यासारखा आहे। यामध्ये बसल्यावर तुम्हाला ट्रेनमध्ये बसल्यागतच वाटेल। फनिक्युलर रोपवेची सुविधा असल्यामुळे वयोवृद्ध आणि लहान मुलांसाठी रोपवेचा प्रवास सोयीस्कर ठरतो। रोपवेची सुविधा खूपच आरामदायक आणि सुरक्षित आहे। रोपवेचा प्रवास केवळ 5 मिनिटांचा आहे। रोपवे स्टेशन पासून रोपवेचा प्रवास सुरू झाल्यावर सुंदर दृश्य पाहत तुम्ही फक्त 5 मिनिटात देवीच्या मंदिरात पोहोचता। रोपवेतून उतरल्यावर तुम्हाला मोठ्या लिफ्टमधून 8व्या माळ्यावर जावे लागते। आठव्या माळ्यावर आल्यानंतर लिफ्टमधून बाहेर पडताच तुम्ही मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये पोहोचता, जिथे देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। देवीच्या मंदिरात पोहोचल्यावर लाईन मध्ये उभे राहून तुम्ही जीवदानी देवीचे मनसोक्त दर्शन घेऊ शकता। जीवदानी हे नाव जीवन आणि दानी या शब्दांवरून आले आहे, ज्याचा अर्थ जीवनदान करणारी देवी असा होतो। या देवीला स्थानिक लोक आणि पर्यटक मोठ्या श्रद्धेने पूजतात। देवीचं दर्शन घेतलं, हा आता बाहेर जायला रोड आहे। आता इथून वरती जाऊया आपण। बघा, हे सर्व लोक मंदिरातून देवीचं दर्शन करून वरती आलेत आणि वरती तुम्हाला अशी बसायला सगळी सोय भेटेल। मोठा हॉल आहे, चांगलं छत वगैरे टाकून बनवलेलं आहे आणि इथून तुम्ही बसू शकता, आराम करू शकता। नवरात्री काळात मंदिरात विशेष पूजेचे आयोजन होते। या काळात मंदिरात मोठी यात्रा भरते आणि भाविकांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळते। विशेषतः शनिवार, रविवार आणि सणासुदीला येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात। जीवदानी देवी मंदिर डोंगराच्या शिखरावर असून समुद्र सपाटीपासून सुमारे 1460 फूट उंचीवर आहे। डोंगरावरून संपूर्ण विरार शहराचा सुंदर नजारा पाहता येतो। मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवता येते। जीवदानी देवी मंदिरात दर्शन घेतल्यावर भाविकांना आत्मिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते। जीवदानी देवी मंदिर हे केवळ धार्मिकच नाही तर एक प्रेक्षणीय आणि शांत स्थळ आहे। येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते। मंदिराच्या या मोकळ्या परिसरात अनेक भाविक आराम करतात। येथे तुम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय देखील उपलब्ध आहे। येथे तुम्हाला चहा, पॉपकॉर्न, प्रसाद विक्रेत्यांची छोटी छोटी स्टॉल देखील पाहायला मिळतील। देवीचे दर्शन घेऊन झाल्यावर मंदिरातील आजूबाजूचा परिसर फिरून झाल्यावर रोपवेने खाली जाण्यासाठी या रस्त्याने खाली उतरायचे आहे। रोपवेने खाली एक्झिटला जाण्याचा मार्ग आहे। येथे आपले रोपवेचे तिकीट तपासून आत सोडले जाते। रोपवे आल्यानंतर खाली जाताना परत तुम्ही रोपवेच्या प्रवासाचा आनंद घेत 5 मिनिटात मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या रोपवे स्टेशनवर पोहोचता। दर्शन करून देवीचं आता खाली आलोय, जिथून आपण रोपवेला एंट्री केली होती त्याच्या एक्झिट गेटवर बाहेर आलोय। आता आपण तिकडे प्रसादाला भेटतो, तिकडे जाऊया। रोपवेनं आम्ही या ठिकाणाहून आलो आणि या साईडला जर तुम्हाला शेड्यावरती जायचं असेल तर हा एक्झिट एंट्री गेट आहे, त्या बाजूला आता प्रसादाला आहे, तिथं आपण जाऊन प्रसाद घेऊया। जीवदानी देवीचा हा शेड्यावरती जायचा एंट्री गेट आहे, त्याच्या बाजूला इथं चप्पलचं स्टँड आहे आणि त्याच्याच बाजूला इथं प्रसादाला येतं, इथं आपल्याला प्रसाद भेटतो। चला आतमध्ये जाऊन बघूया। देवीचे दर्शन घेतल्यावर पायऱ्या चढण्याचा मार्ग असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन तुम्ही या ठिकाणी असणाऱ्या प्रसादालयामध्ये जाऊन जेवण करू शकता। या ठिकाणी लाईन मध्ये उभे राहून या काउंटरवरून 15 रुपयांचे जेवणाचे कुपन्स घ्यायचे आहे आणि आतमध्ये जायचे आहे।
प्रसादालयाची वेळ दुपारी 12 ते 3 आहे. या वेळेत इथे आल्यास तुम्ही 15 रुपयांमध्ये पोटभर जेवण करू शकता. चला इथून बघा आम्ही मस्तपैकी देवीचा प्रसाद घेतला. 15 रुपयामध्ये भरपूर म्हणजे अनलिमिटेड जेवण होतं, पोटभर खाऊ शकता. प्रसाद घेतला आहे. सकाळी इथून गेलो होतो, रोपवेने दर्शन करून परत आलो आणि चप्पल स्टँडमध्ये चप्पल ठेवले, तर चप्पल घेतली, प्रसाद पण घेतला. आजचा जीवदानी देवी दर्शनाचा प्रवास खूपच सुंदर आणि भक्तिमय झाला. तुम्ही जर विरारला आलात तर जीवदानी देवीचं दर्शन नक्की घ्या. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर ठिकाणी. धन्यवाद.